नमस्कार. अमृत प्रवाह सांगली या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. अमृत संवाद या मालिकेमधून आपण डॉक्टर हेडगेवार यांच्याविषयी जाणून घेत आहोत. आज आपल्या बरोबर आहेत सांगलीमध्ये अनेक वर्ष सामाजिक सेवेत काम करणारे बाळासाहेब पाटील सर. सर नमस्कार. नमस्कार. बाळासाहेब, सांगली आणि बंगाल याच्यामध्ये तसं बघायला गेलं तर एकच गोष्टीचं साम्य फार मोठ्या प्रमाणात हल्ली हल्ली जाणवतंय, ते म्हणजे इथला पूर. बंगालमध्ये सुद्धा प्रतिवर्षी पूर आहेच. ह्या पुरातले डॉक्टर हेडगेवारांचे काही किस्से आहेत का, किंवा त्यांनी काही तिथं काम केलेल्याचे काही आठवणी आहेत? आहेत ना. मूळ बंगाल हा सपाट प्रदेश आहे. तिथली जी पृष्ठभूमी जर आपण बघितली तर तिथं मोठ्या प्रमाणात नद्या, नाले हे मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्याला सपाट भूमी असं त्यावेळी म्हटलं. पण रवींद्रनाथ टागोरांनी जरी ती सपाट भूमी आहे म्हटलं तर तिथं खूप चांगलं वर्णन त्यांनी आपल्या एका पुस्तकामध्ये केलेलं आहे. बरोबर. हजारो वर्ष त्या ठिकाणी लोक राहतात आणि त्या ठिकाणी पूर हा एक शापच आहे तिथल्या भूमीला, असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. आणि दरवर्षी बंगालची मंडळी ह्या पुराशी झगडत असतात, दामोदर नदीला येणाऱ्या पुरात. आणि ह्या पुरामुळं लक्षावधी लोक दरवर्षी विस्थापित होत असतात. हा पूर आपण बघितला तर दोन्ही बाजूला 20-20 मैल रुंद एवढा मोठा तो पूर असतो आणि जवळजवळ त्याची उंची जर बघितली तर ती 20-20 फूट उंची असते त्या पुराची. बापरे. हा, इतका तो प्रचंड मोठा पूर असतो. विशेषतः भारद्वाज जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यात त्याचा जास्त मोठा फटका बसतो सगळ्यात. आणि म्हणून त्या ठिकाणी 1913 साली एक मोठा पूर आला. केशवराव त्या ठिकाणी त्यावेळी शिक्षणासाठी होते. बरोबर. आणि त्यामुळे त्यांचा त्या पुराशी जास्त निगडीत संबंध आला. त्या पुराला काहीतरी मदत केली पाहिजे असं काही संस्थांनी ठरवलं आणि सार्वजनिक निधी उभा करायचा त्या ठिकाणी ठरलं. केशवरांच्या मनात होतं की आपण या सेवेमध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि म्हणून त्यांनी काही मंडळींच्या गाठीभेटी घेतल्या आणि त्या ठिकाणी रामकृष्ण मिशन नावाची संस्था त्या पुराच्या कामासाठी काम करत होती. डॉक्टरने त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि तो इतका सहभाग घेतला की त्या ज्या काही टीम कलकत्त्याहून बंगालला गेल्या त्या टीम मध्ये डॉक्टर गेले होते. एक 6 जणांची टीम होती. पुढे त्यांची नावही एका लेखकाने आपल्या लेखामध्ये प्रसिद्ध केली की केशवराव आमच्यावर होते ना आम्ही ते 6 जण त्या ठिकाणी होतो. तर त्या पुरामध्ये डॉक्टरने 6 दिवस आणि रात्र काम केलं. पाठीवरनं पोह्याची चुरमुऱ्याची पोती घेऊन जायची गुडघ्या एवढ्या चिखलातनं आणि ही सगळी मंडळी झाडावर कुठेतरी अशी बसलेली असायची आणि त्या ठिकाणी मदत पोचवायची. असं काम डॉक्टरनी केलं. तर त्या लेखामध्ये तसं म्हणतात की डॉक्टरांच्या कामाला तोडच नाही असं त्या लेखामध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याच्याचबरोबर पटकीचाही त्या ठिकाणी प्रादुर्भाव झाला पूर येऊन गेल्यानंतर. तर त्या काळातही केशवरावने रात्री 1-1 वाजेपर्यंत तिथल्या जनतेची सेवा केल्याची नोंद आहे. रात्री 1-1 पर्यंत त्यांना सेवा दिली, औषधं दिली, त्यांना बरं करण्याचा प्रयत्न केला, त्यांना बाजूला नेऊन ठेवण्याचा प्रयत्न केला, असं त्यांनी काम केलंय. त्यामुळे केशवराव जरी शिक्षणासाठी गेले असले तरी त्यांचा जो अंगातला सेवा हा पिंड होता तो प्रकर्षाने आपल्याला त्याच्यामध्ये जाणवतो. बरोबर. आणि एका अर्थानं मला असं वाटतं की ते सेवावरतीच होते. देशभक्त तर होतेच पण त्याच्याच तोडीला ते सेवावरती होते. बरोबर. याचबरोबर ते शांतिनिकेतनमध्ये ज्यावेळी राहायचे म्हणजे त्यांच्या वसतिगृहामध्ये, तिथल्या काही आठवणी आहेत का? हो, आहेत ना. ते शांतिनिकेतनमध्ये 4 वर्ष राहिले होते जवळजवळ. तर त्यावेळी केशवरावांचं शरीर बलदंड होतं आणि खरं सांगायचं तर आजची इतकी महागाई त्यावेळी नव्हती, खूप स्वस्त होती. 25 रुपये अत्यंत चांगल्या प्रकारे महिना जात होता, अशी स्थिती होती. आणि डॉक्टरांना मुळातच व्यायामाची आवड होती, शरीर बलदंड होतं
आणि त्यामुळे त्यांचं खाणंही तसं जबरदस्त होतं. 3 पैशाला डझनभर केळी मिळायची बर. आणि 1 रुपयाला दूध मिळायचं. हम्म. त्यामुळे डॉक्टरांचा आहार चांगला होता, आर्थिक स्थिती चांगली होती, त्यामुळं ते चांगला आहार घ्यायचे. त्याचे गंमत सांगतात, एकदा त्यांच्या वर्गामध्ये शिक्षक यायला उशीर झाला हम्म. आणि गप्पा टप्पा सुरू झाल्या. आणि त्या गप्पा टप्पामध्ये तिथले एक हावरा बाबू म्हणून होते. हम्म. ते म्हणते, बघूया कोण माझ्या दंडावरती बुक्क्या मारता येते आणि कोण दमता येते. तर डॉक्टर म्हटले की तुमच्या दंडावर बुक्क्या मारायच्या ऐवजी तुम्हीच माझ्या दंडावर बुक्क्या मारा. बर. आणि ते उभे राहिले दोघे, सगळा वर्ग बघत उभा राहिला. आणि ते डॉक्टरांच्या दंडावरती बुक्क्या मारत होते, तर ते हावरा बाबू दमले. अरे बाप. पण डॉक्टरने काही नाही, शांतपणे केशवराव उभे होते. मग इतके ते बलदंड आणि सोशिकी होते, ह्या याच्यातनं लक्षात येत आहे आपल्या. वा. म्हणजे या 2 प्रसंगात, म्हणजे 2 कमालीचे भिन्न प्रसंग बाळासाहेब तुम्ही आता सांगितले. एक म्हणजे प्रचंड शरीरयष्टी असणं, खऱ्या अर्थानं शरीरयष्टी असणारा माणूस, एवढं ताकद असणारा माणूस एवढा नरमाईनं, एवढ्या नम्रतेनं कुणाला मदत करायला जात नाही. पण हे डॉक्टरांच्या बाबतीतलं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं आपल्याला म्हणता येईल. आणि अशा अनेक गोष्टी आपण या पुढच्या भागात आपण ऐकत राहू. तोपर्यंत थांबू. धन्यवाद.